नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 49 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। येत्या 1 जानेवारी पासून आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषणम या ग्रंथावर आधारित विवेचनाची मालिका सुरू करत आहोत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आपल्या आसपासच्या सर्व लोकांना आपण या पॉडकास्ट विषयी सांगावं आणि जास्तीत जास्त लोकांना या पॉडकास्टचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। त्यासोबतच या पॉडकास्ट मध्ये आपण काय ऐकणे पसंत कराल, आपली याच्यातून काय अपेक्षा असेल याबद्दलही आपण मला कळवावे, जेणेकरून त्याचा अंतर्भाव करून आपण आपले पॉडकास्ट अधिक दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपल्या पॉडकास्टचा उद्देशच असा आहे की जे फार काही प्रसिद्धी पावलेले नाहीत त्या साहित्यिकांचा, त्या विचारवंतांचा, त्या संतांचा समावेश आपण आपल्या पॉडकास्टमध्ये करतो आणि त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करत असतो। मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। एका बाजूला अभिजात भाषेचा दर्जा आहे आणि दुसऱ्या बाजूला जी लेखनाची महान परंपरा आहे, या परंपरेची माहिती समाजापर्यंत पोहोचलेली नाही। मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये आणि तिचा पाया घालण्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे महानुभाव पंथीयांचं आहे। चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित लीळा चरित्र हा पहिला गद्य ग्रंथ आहे। त्यासोबतच सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या शिष्या संत महदंबा उर्फ महदाईसा उर्फ रूपाईसा या पहिल्या मराठी भाषेतल्या कवयित्री आहेत आणि त्यामुळे एका बाजूला अभिजात दर्जा मिळालेली मराठी भाषा आणि तिचा उत्सव साजरा करताना जे महान कार्य महदंबेनं आणि महदाईसानं केलं त्याची चर्चा फारशी होताना दिसत नाही आणि म्हणूनच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे। संत महदंबा यांचा जन्म शालिवाहन शके 1238, काही ठिकाणी 1228 असा उल्लेख आहे, तर त्यांचा मृत्यू हा 1308। संत महदंबा यांचा जीवन काळ हा 1238 ते 1308 असा आपल्याला सांगता येईल। मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री 13व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी, पंथाची मोठी आई, सर्वजण त्यांना आई म्हणत असत आणि आदराने आई म्हणजे औसा या नावाने त्यांना बोललं जात असत। त्यांचं जीवन हे एक अतिशय अद्भुत असा प्रवास आहे। बालवयातच त्यांचं लग्न झालं। त्या काळामध्ये बाल जरड विवाह होत असत, म्हणजे बालिका लहान वयाच्या मुली आणि जरड म्हणजे वयस्कर पुरुष, असाच त्यांचा विवाह झाला होता आणि मग लवकरच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि अशा पद्धतीनं त्या बाल विधवा बनल्या। जरी बाल विधवा झालेल्या असल्या तरी घरातील संस्कार, उपजत प्रज्ञा, चिकित्सक वृत्ती, अभ्यास आणि निष्ठा याच्या जोरावर त्या एक विद्वान संन्यासिनी किंवा ज्यांना आपण विदुषी म्हणू आणि एक पहिल्या मराठी भाषेच्या कवयित्री बनल्या। हा प्रवास काही साधासुद्धा नव्हता। अनेक अडचणींना, अनेक प्रसंगांना तोंड देत देत त्यांनी हा टप्पा गाठला। किंबहुना चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या नंतर जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा महानुभाव पंथाची धुरा ही नागदेवाचार्य आणि महदंबा यांच्यावर सोपवली। तो काळ असा होता की स्त्रियांना कसलंही स्वातंत्र्य नव्हतं। जाती व्यवस्था प्रचंड अशी बरबटून गेली होती आणि बालविधवेचं जीवन हे एखाद्या नरकापेक्षाही कठीण होतं। अशा परिस्थितीमध्ये समाजाची ही विदारकता ओळखून चक्रधर स्वामी यांनी सर्वांना सोबत घेण्याचा, विशेषतः महिलांना बरोबरीचा अधिकार देण्याचा मार्ग निवडला आणि त्याचा प्रचार प्रसार केला। आणि हा जो मार्ग होता, हा मार्ग कुठल्याही निव्वळ पोथी पुराणावर अवलंबून नाही, तर हा एक अनुभवाचा मार्ग होता, महान अनुभवाचा मार्ग होता। म्हणूनच या मार्गाला महानुभाव असं नाव दिलं गेलेलं आहे आणि हा मार्ग उपलब्ध असल्यामुळेच महदंबासारख्या बालविधवेला आपली प्रतिभा, आपली उपजत बुद्धी याचा वापर करून समाजाची आणि साहित्याची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। महानुभाव पंथामध्ये संन्यासी होणं हे अतिशय कठीण काम, त्यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असायचं। मात्र हा जो कठोर नियमांचा आचारधर्म होता, हा आचारधर्म महदंबा यांनी अतिशय उत्साहानं, सन्मानानं आणि जिकिरीनं पार पाडला। किंबहुना पार पाडलाच असं नाही, तर येणाऱ्या नव्या संन्यासिनी त्यांना मार्गदर्शन
त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्यावर करडी नजर ठेवणं आणि त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवणं ही सुद्धा जिम्मेदारी संत महदंबा यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील रामसगाव या ठिकाणी झाला. त्यांचं कुटुंब पुढं आजची पुरी पांढरी जिल्हा बीड या ठिकाणी आले. पण लीळा चरित्रामध्येही ते पुन्हा रामसगाव या ठिकाणीच स्थायिक झाले असं सांगितलं जातं. काही ठिकाणी त्यांच्या गावाचा उल्लेख राक्षस भुवन असाही करण्यात आलेला आहे. कदाचित ते एकच गाव असावं. तर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एक परंपरा त्यांच्या घरामध्ये होती, ती म्हणजे त्या काळात या परिसरावर राज्य करत असलेले राजा महादेवराय यांचे एक पुरोहित, ज्यांचं नाव वामनाचार्य. या वामनाचार्यांचा मुलगा महेश्वर पंडित. या महेश्वर पंडितांना 2 मुलं होती, एक माधव भट आणि एक बायोनायक. माधव भटांच्या चिरंजीवाचं नाव नागदेवाचार्य. ते सुद्धा महानुभाव पंथामध्ये गेले आणि चक्रधरांचे एक आवडते शिष्य बनले. आणि माधव भटांचे बंधू बायोनायक यांची कन्या म्हणजे या महदंबा. महदंबा या सुरुवातीपासूनच बुद्धिमान होत्या. त्या नागदेवाचार्यांच्या चुलत बहीण होत्या आणि नागदेवाचार्यांनीच त्यांना या महानुभाव पंथामध्ये आणलं होतं. यादव काळाच्या परिस्थितीचा विचार केला तर यापूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रचंड जातीव्यवस्था आणि अज्ञान माजलं होतं. समाज दिशाहीन झाला होता. अशा परिस्थितीमध्ये समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हे चक्रधर स्वामी करत होते आणि चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानावर जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. महानुभाव पंथाचा आद्य ग्रंथ असलेल्या लीळा चरित्रामध्ये माहीम भट्ट यांनी महदंबेचा उल्लेख केलेला आहे. किंबहुना लीळा चरित्राच्या लेखनामध्ये महदंबा यांचं अतिशय अमूल्य असं योगदान आहे. संत महदंबा यांचं मूळ नाव महदंबा नव्हतं, तर त्यांचं मूळ नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं होतं, ते म्हणजे रूपा ईसा. ईसा हा शब्द आदरार्थी संबोधनासाठी वापरला जातो. म्हणजे त्यांचं मूळ नाव रूपा ईसा त्यांचं मूळ नाव. आणि मग जेव्हा त्या महानुभाव पंथामध्ये आल्या तेव्हा श्री चक्रधर स्वामी यांनी त्यांचं नाव महादा ईसा ठेवलं आणि मगाशी चर्चा केल्याप्रमाणे श्री माहीम भट्ट यांनी त्यांचा उल्लेख महदंबा या नावाने केलेला आहे. रूपा ईसा तर नाव आपल्या आईवडिलांच्या आवडीप्रमाणे ठेवलेलं आहे. महादा ईसा म्हणजे महान दातृत्व असलेली अशी स्त्री म्हणजे महादा ईसा, तर महदंबा म्हणजे महान असं अंबिकेचं रूप असलेली स्त्री म्हणजे महदंबा. अशा पद्धतीनं दोन्ही नावं त्यांना आदरार्थी नावं देण्यात आलेली आहे. त्या काळामध्ये जाखाई जोखाई सारख्या देवता आणि हेमाद्री पंडितांना लिहिलेला चातुर्वर्ग चिंतामणी सारखा ग्रंथ, या ग्रंथातून केलेली जवळजवळ 2000 वृत्तांची भलावण आणि या सर्वांमुळे समाजामध्ये एक स्थितीप्रियता आली होती, गतिशीलता नाहीशी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये साहजिकच समाजाला पुढे घेण्यासाठी या महानुभाव पंथाचा उगम झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून महदंबे सारखी कवयित्री या महाराष्ट्राला प्राप्त झाली. महदंबा यांनी चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथामध्ये प्रवेश घेतला. त्यांना तर गुरु मानलंच, पण सोबत गोविंद प्रभू यांना सुद्धा त्यांनी गुरु मानले. याचं कारण असं झालं की चक्रधर स्वामी सतत महाराष्ट्रभर फिरत असत, पण गोविंद प्रभू मात्र एकाच ठिकाणी राहत असत. आणि मग चक्रधरांच्या अनुज्ञेने त्या गोविंद प्रभू सोबतच रिद्धपूर या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी त्या गोविंद प्रभूची सेवा करू लागल्या. महानुभाव पंथांच्या लोकांना त्यांच्या पंथाचं महत्त्व समजून सांगू लागल्या. आणि मग असं झालं की एकदा गोविंद प्रभू बसले होते आणि मग त्यांनी एका तेल्याला बाशिंग घेऊन जाताना पाहिलं आणि गोविंद प्रभूंना विवाहाची इच्छा झाली. आणि मग त्यांनी महादा ईसा यांना सांगितलं की मला विवाहाची इच्छा झालेली आहे आणि तू काय कर, विवाह गीत गा. आणि तेच विवाह गीत म्हणजे महदंबेचे धवळे आहे. धवळे म्हणजे धवल, पांढरे, शुभ्र, पवित्र. विवाह प्रसंगी गायची वर्गाणी म्हणजे धवळे. त्या काळात फारसे धवळे नव्हते, परंतु विवाह गीत होते आणि त्यांचे धवळ्यापासूनच पुढे ही विवाह गीताची परंपरा सुरू झाली. अशा पद्धतीनं त्या विवाह गीताची निर्मिती झाली आणि याचं विवेचन श्री गोविंद प्रभू चरित्रातील विवाहो स्वीकारू या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळते. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गोविंद प्रभूस बाशिंगे घेऊन जाणाऱ्या तेलेनीस पाहून विवाह प्रवृत्ती झाली होती. आणि मग हे विवाहाचे जे ढवळे आहेत, हे ढवळे गोविंद प्रभूच्या आज्ञेनं जरी लिहिण्यात आलेले असले तरी त्यांचा मुख्य विषय हा रुक्मिणी स्वयंवर आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह हा या ढवळ्यांचा मुख्य विषय आहे. रुक्मिणीच्या जन्मापासून ती विवाह योग्य होईपर्यंत
तिचा विवाह आणि या ढवळ्यांच्या उत्तरार्धामध्ये तिच्या स्वयंवराचं वर्णन करण्यात आलेलं आहे. प्राचीन साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ढवळे उपलब्ध नाहीत, मात्र महदंबा, एकनाथ, दासोपंत, रामदास यांनी काही ढवळे रचलेले आपल्याला दिसून येते. महदंबेच्या ढवळ्यांची रचना एकदम साधी, भाषा सुबोध आणि तत्कालीन बोली भाषेचा वापर असलेली भाषा त्यांच्या ढवळ्याची आपल्याला दिसून येते. म्हणजे कुठेही बोजडपणा किंवा अवघडपणा भाषेमध्ये नाही. या लेखनात त्यांना माहीम भट्ट आणि लक्ष्मीधर भट्ट यांची मदत झाली. त्याचा पूर्वार्ध 1287च्या पूर्वी आणि उत्तरार्ध 1303च्या पूर्वी, म्हणजेच ज्ञानेश्वरी या मराठी आद्य ग्रंथाच्या जन्माच्या अगोदर या ढवळ्यांचं लेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. या ढवळ्यांमध्ये श्रीकृष्ण हा मुख्य विषय, तरीही गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयीची कृतज्ञता आणि त्यांच्यावर असलेलं महदंबेचं प्रेम, त्यांच्याविषयी असलेली आपुलकी ही आपल्याला त्यांच्या ढवळ्यामधून दिसून येते. किंबहुना ढवळ्यांची सुरुवातच ते अशा पद्धतीनं करतात की सर्वेश्वराचे श्री धरून या चरण, मग ढवळे गायन गोविंदू राणा, जेने रुक्मिणी हरियेले तेने पवाडे केले अद्भुत, पाविजे परमगीती भक्ती ऐकता कृष्ण चरित्र, जय जय श्री प्रभू गोविंदा. म्हणजे ढवळ्यांच्या सुरुवातीलाच त्या गोविंद प्रभूंना नमन करतात. त्या सांगतात की सर्वेश्वराचे श्री धरून या चरण, हे जे सर्वेश्वर आहे त्याचे चरण डोक्यावर मी धरलेले आहे, सर्वेश्वर ईश्वर श्रीकृष्ण. आणि मग ढवळे गायन गोविंदू राणा, आणि ह्या गोविंद प्रभू राणा तुमच्यासाठी मी काय करणार आहे, ढवळे गाणार आहे. जेने रुक्मिणी हरियेले तेने पवाडे केले अद्भुत, ज्यानं रुक्मिणीला हरलं त्यानं पवाडे म्हणजे त्याने मोठ्या मोठ्या अद्भुत कला केलेल्या आहेत. पाविजे परमगती भक्ती ऐकता कृष्ण चरित्र, आणि मग तुम्हाला परमगतीची भक्ती जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, कृष्ण चरित्र ऐकावं लागतं. आणि हे कृष्ण चरित्र ऐकल्याबरोबर आपल्याला परमगतीची भक्ती प्राप्त होते. आणि म्हणून जय जय श्री प्रभू गोविंदा. आणि मग पुन्हा एकदा शेवटी महदंबा काय करतात तर प्रभू गोविंदा म्हणजे श्रीकृष्णाचा जय जयकार करतात. अशा पद्धतीनं ढवळे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या संदर्भामध्ये आहेत, गोविंद प्रभूसाठी आहेत आणि महदंबेच्या मनामध्ये श्रीकृष्ण रूपानं वास करणाऱ्या चक्रधर स्वामी यांच्यासाठी आहेत. अशी ही ढवळ्यांची अद्भुत रचना आपल्याला दिसून येते आणि त्याची झलक स्पष्ट अस्पष्ट स्वरूपात या ढवळ्यांच्या माध्यमातून आपल्याला झालेली दिसून येते. ढवळ्यांच्या रचनासोबतच मातृकी रुक्मिणी स्वयंवर या काव्याची निर्मितीही त्यांनी केली. त्याची ओवी संख्या 109 आहे. या काव्याचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक कडव्यामध्ये अ, आ, ई पासून अक्षरे आणलेली आहेत. उदाहरणार्थ, कासे पितांबरू केली कुंदमाळा, कातू शोभे सावळा रुक्मिणीचा. या ठिकाणी अक्षरांचा क्रम साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाच प्रकार नंतर पंडिती काव्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. यावरून महदंबेची प्रज्ञा किती अगाध आणि अफाट होती. कृष्ण वर्णन, पाठवणे, कृष्ण दर्शनामुळे रुक्मिणीने सज्जावरून उडी घेणे इत्यादी प्रसंग यामध्ये चित्रित करण्यात आलेले आहे. त्यानंतरच त्यांचं आणखीन एक प्रसिद्ध लेखन म्हणजे गर्भकांड ओव्या. गर्भकांड ओव्या हे महदंबेचे आध्यात्मिक प्रकरण आहे. महदंबा यांचं पंथामध्ये मोठं स्थान होत, तरीही त्या मज वेश द्यावा अशी मागणी करतात आणि मग तिला पंथाचा वेश दिला जातो. संत महदंबा सर्व भक्तांची उठबस सांभाळतात, चक्रधरांचा पूजावसर सांभाळतात, संन्यासिनींवर करडी नजर ठेवतात आणि स्वतः महानुभाव पंथाची करडी शिस्त स्वीकारतात. हे सगळं करतात आणि हे सगळं करताना त्यांच्यातील संवेदनशील सौंदर्य दृष्टी असलेली नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा, सुग्रण सुंदर रांगोळी रेखाटणारी दक्ष कार्यकर्ती आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी काही विचारवंतांच्या मते त्यांचा जो भावनिक कोंडमारा ह्या बाल वैधव्यामुळे झाला होता, त्याचं उन्नयन या त्यांच्या लेखनातून झालेलं आपल्याला दिसून. त्या एवढ्या प्रज्ञावान होत्या की त्यांच्याबद्दल चक्रधर स्वामी म्हणतात की म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, येत काहीतरी पुसतची असे. म्हातारी म्हणजे महान किंवा मोठी स्त्री या अर्थानं म्हातारी हा शब्द या ठिकाणी चक्रधर स्वामींनी वापरलेला आहे. त्या नेहमी काही ना काही प्रश्न विचारायचे आहे, असं का, ते तसं का. आणि ह्या चर्चेतूनच महानुभाव पंथाचा आणि विचारांचा उलगडा आपल्याला होताना दिसून. लीळा चरित्राची सुरुवात सुद्धा महदंबेच्या प्रश्नांपासूनच झालेली आपल्याला दिसून येते. महदंबा ही नागदेवाचार्यांची चुलत बहीण आणि
तिच्याबद्दल नागदेवाचार्य लिहितात की म्हातारी माझी प्रीती दक्ष धर्मरक्षक की कहा. ही म्हातारी, इथेही सुद्धा म्हातारी हा शब्द हा एक आदरार्थी किंवा ज्ञानी स्त्री या रूपानं चाललेला आहे. नागदेवाचार्य म्हणतात की म्हातारी माझी प्रीतीदक्ष म्हणजे सर्वांची प्रेमानं काळजी घेणारी, दक्षतेनं काळजी घेणारी आणि धर्मरक्षक सुद्धा. एवढं मोठे पण नागदेवाचार्य महदंबेला देतात. महदंबेचे काही ढवळे आपण पाहूया आणि त्या ढवळ्यातून त्यांचा साधेपणा, त्यांच्या लेखनातील साधेपणा, रसाळपणा आणि उत्कटता आपल्या लक्षात येईल. एक ढवळा आपण पाहूया. ढवळ्यांचा विषय हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा आहे आणि रुक्मिणीच्या घरी रुक्मिणी वयात आल्यामुळं ती अतिशय सुंदर, बुद्धिमान असल्यामुळे तिच्या विवाहाची चर्चा सुरू झालेली आहे आणि कौंडिण्यपूर या ठिकाणी द्वारकेहून काही लोक आलेले आहेत आणि त्यांनी श्रीकृष्णाचं वर्णन रुक्मिणीच्या वडिलांना म्हणजे भीमकाला केलेलं आहे आणि त्या संदर्भातला या सर्वांच्या भावभावना दर्शवणारा हा ढवळा आहे. यामधले प्रमुख पात्र म्हणजे राजा भीमक, त्यानंतर त्यांना एक मुलगा एक मुलगी, मुलगा रुक्मी आणि मुलगी रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा उल्लेख या ठिकाणी आहे. त्यांच्या सख्या आणि शिशुपाळ जो चेदी देशाचा राजा आहे, या सर्वांचा उल्लेख या ढवळ्यामध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात सहभाग घेणारे 4च प्रमुख पात्र आहेत. ते म्हणजे भीमक, राजकुमार रुक्मी, राजकुमारी रुक्मिणी आणि आलेले दूत, मंत्री आणि दरबारातला जनसमुदाय. हा ढवळा असा आहे. भीमका कुळी रुक्मिणी केला अवतारू, रूपे लावण्य जिया जितल संभव सारू संसारू. तव रावी चित्ता करी कवना द्यावी सलक्षणी कुमरी, त्रिभुवना माझारी रूपे सौंदरू वाखाने राव मुरारी. द्वारके हुनी कौंडण्याशी आले नागरी, तेही संवत्सरू वाखानी निले नानापरी. काळिया कसून निर्दाळून गोवर्धनु वाम करी धरियेला, परियसी परमात्मा निळावसे यदुकुळी अवतरले. अप्रतिरूपे कृष्ण पडती बंदीजन, ऐकुनी भीमकी या लागले ध्यान. दिधले दाय पसाय भाटा राऊ, तुसे प्रधानाते मातू. कुमरे लावण्य निधान, ये वरू होय द्वारके नाथू. रुक्मिया म्हणे ताता ऐसे किवे कीजे, गवळ्या घरी रुक्मिणी कैसे नि दीजे. सकळ कुमळ कुमरी रूपे चातुर्य नाही सीमा, ये किते गोपाळू आले कैसे तुमचे मना. रुक्मिया म्हणे रुक्मिणी देयावी शिशुपाळा, रूपे लावण्य क्षत्रिय आखरी कुळ. कृष्णराव वाचोनिया तेही वीर येला चैदवरू, निश्चयी भोजन केले एकमेकासी झाला पुढारू. रुक्मिणी सखिया ते पुसे वृत्तांतू, काही बोलणे होये रावळा अंतू. काही बोले माता पिता, काही बोले तो रुक्मिया भाई. शिशुपाळो वरी येली ती, ऐसे बोलणे आहे तेयाच्या ठाई. शिशुपाळो वरू ऐसे ऐकिले बाळा, श्रमू घातले निरा झाली व्याकुळा. स्मरिले कृष्णरावो देव संकष्टी पडलिये थोरी, तू एको वाचोनिया सोडविता अनुनाही अवधारी. हृदयी धापू तवतीये लागली चिंता, भक्तबंद छेदना म्हणे राखे अनंता. आरतांदानी देवा कृपा करा माझी दीन उधरणा, शिशुपाळ बंदी साळ चुकवी दाखवी आपले श्रीचरणा. तर या ढवळ्याच्या सुरुवातीलाच मदंबा लिहितात की भीमका कुळी रुक्मिणी केला अवतारू, रूपे लावण्य जिया जितल संभव सारू संसारू. भीमकाच्या कुळामध्ये रुक्मिणीनं अवतार घेतलेला आहे आणि तिचं रूप लावण्य एवढं सुंदर आहे की तिच्यासारखं सौंदर्य या संसारामध्ये, या जगामध्ये कुणाकडेही नाही. आणि ती एवढी सुंदर लावण्यवती असल्यामुळे तव रावी चिंता करी कवना देयावी सुलक्षणी कुमरी, त्रिभुवना माझारी रूपे सौंदर्य वाखाने राऊ मुरारी. आणि मग तिच्या वडिलांना चिंता आहे की एवढी सुलक्षणा, एवढी सुंदर कुमारी आहे, सुंदर अशी आपली ही मुलगी आहे, ही कुणाला द्यावी. कारण तिचं सौंदर्य त्या त्रिभुवनाकडे कुणाकडेच नाही, एवढं अलौकिक सौंदर्य तिच्याकडे आहे. आणि मग एवढ्या सुंदर मुलीचा विवाह कुठे करावा, तिला योग्य वर आपल्याला कुठे मिळेल, अशी चिंता तिच्या वडिलांना लागलेली आहे. ही चिंता लागलेली असतानाच काय झालं, द्वारकेहुनी कौंडण्याशी आले नागारी, तेही संवत्सरू वाखा निले नानापरी. काळिया कसून निर्दाळुनी गोवर्धनु वाम करी धरियेला, परियेसी परमात्मा मिळावसे यदुकुळी अवतरला. आणि द्वारकेहून काही लोक कौंडण्याला आलेले आहेत, शहरामध्ये आलेत, नागरी शहरात आलेले आहेत आणि तेही काय करत आहेत, श्रीकृष्णाचं वर्णन करत आहेत आणि त्याचं कौतुक करत आहेत. त्यांनी सांगितले कालिया नावाच्या सापाला कशा पद्धतीनं श्रीकृष्णानं त्याचं मर्दन केलं, त्याला पराभूत केलं. त्यानंतर वामकरी डाव्या हातामध्ये कसा गोवर्धन पर्वत त्यांनी किंवा डाव्या करंगळीवर पर्वत कसा त्यांनी उचलला, अशा कौतुकाच्या गोष्टी श्रीकृष्णाच्या ते भीमकाला सांगत आहेत आणि सांगत आहेत त्याला की परमात्म्यानंच काय केलेलं आहे, त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आणि एक प्रकारे ते भीमकाला सुचवित आहेत की श्रीकृष्णाशिवाय
योग्य वर तुमच्या रुक्मिणीला दुसरा कोण मिळणार आहे. अशा पद्धतीनं श्रीकृष्णाचं वर्णन भीमकाला केलं जात आहे. अप्रतिरूपे कृष्ण पडती बंदी जन, ऐकून भीमके येले लागले ध्यान. दिदले दाय पसाय भाटा रावू पुसे, प्रधानाते मातू कुमरे लावण्य निधान, ये वरू होय द्वारकेनाथ. अशा पद्धतीचं कृष्णाचं रूपाचं वर्णन ते द्वारकेहून आलेले लोक करत आहेत. आणि मग हे सगळं ऐकून भीमकाला सुद्धा ध्यान लागलं, अरे वा, एवढा भारी आहे श्रीकृष्ण, त्याचं एवढं कौतुक आहे. आणि मग आपल्या आसपास जे भाट लोक आहेत किंवा जे मंत्री लोक आहेत, प्रधान लोक आहेत, त्यांना विचारतायत भीमक की आपण याबाबत काय विचार करता रुक्मिणीचं लग्न श्रीकृष्णाशी करण्याच्या बाबतीत. आणि मग प्रधान वगैरे सर्व लोकही राजाला सुचवतात की हो, हे योग्य राहील, आपण काय करूया, श्रीकृष्णाला रुक्मिणी देऊया. आणि त्या ठिकाणीच उपस्थित असलेला रुक्मिणीचा भाऊ रुक्मी तो काय म्हणतो. रुक्मिया म्हणे ताता ऐसे की वे कीजे, गवळ्या घरी रुक्मिणी कैसे निधीजे. सकळ कुमळ कुमरी रूपे चातुर्य नाही सीमा, तिये किते गोपाळू आले कैसे तुमच्या मना. रुक्मिया म्हणतो क्या हो बाबा, तात म्हणजे वडील, अहो बाबा तुम्हाला असं कसं वाटतं की गवळ्याच्या घरी आपली पोरगी द्यावी. आपण राजे आहोत, क्षत्रिय आहोत, आणि ते गवळे आहेत, आणि त्याला आपली एवढी सुंदर रूपगुण संपन्न असणारी आपली मुलगी आपण त्याला का बरं द्यावी. तुमच्या मनात तरी असं कसं येते की गवळ्याला आपली पोरगी द्यावी म्हणून. आपली राजकुमारी आहे, एवढी हुशार बुद्धिमान आहे, सुंदर आहे, आणि मग अशा एका गवळ्याच्या घरी का द्यावी रुक्मिणी. रुक्मिया म्हणे रुक्मिणी देयावी शिशुपाळा, रूपे लावण्य क्षत्रिय आखरी कुळा. रुक्मिया म्हणतो की आपण काय करू, आपली रुक्मिणी शिशुपाळाला देऊ. तो रूपवान आहे, गुणवान आहे, क्षत्रिय आहे, कुळ त्याचं उत्तम आहे. कृष्णराव वाचवनिया तेही वीर येला चैदवरू, निश्चयी भोजन केले एकमेकासी झाला पुढारू. आणि मग तोही वीर आहे, कृष्णाप्रमाणेच किंबहुना त्याहीपेक्षा सरस असा हा वीर आहे, चैद देशाचा राजा आहे. आणि मग भीमकाला हे पटलं की या राजाची मुलगी राजालाच दिली पाहिजे. असा विचार करून सर्वांनी त्याला होकार दिला, आणि मग लग्न जवळपास ठरलं. आणि मग एकमेकाशी झाला पुढारो. दोघांनी सर्वांनी एकमेकाच्या गाठी भेटी जेवण करून लग्नाची निश्चिती केली. इकडे रुक्मिणीची काय अवस्था आहे. रुक्मिणी सखिया ती पुसे वृत्तांतू, काय बोलणे होये रावळांतू. काही बोले माता पिता, काही बोले तो रुक्मिया भाई, शिशुपाळ वरी येले ती ऐसे बोलणे आहे ते याच्या ठाई. रुक्मिणी त्यांच्या सख्यांना मैत्रिणींना विचारते की रावळ अंतू काय झालं. रावळ म्हणजे मंदिर, म्हणजे राजवाड्यामध्ये काय चर्चा सुरू आहे. माझे माता पिता माझ्याबद्दल काय बोलत आहेत, माझा रुक्मिया भाऊ माझ्या लग्नाबद्दल काय बोलत आहे. तेव्हा रुक्मिणीला निरोप आला की शिशुपाळासोबत तुझं लग्न करायचं आहे, असं त्यांच्या सर्वांच्या मताप्रमाणे ठरलेलं आहे. आणि हा निरोप काय झाला, रुक्मिणीपर्यंत पोहोचला. शिशुपाळू वरे ऐसे ऐकिले बाळा, श्रमो घातली निरा झाली व्याकुळा. स्मरिले कृष्णरावो देवा संकष्टी पडली ये थोरी, तू एकू वाचवनिया सोडविता अनुनाही अवधारी. आणि मग शिशुपाळासोबत आपलं लग्न होणार हे ऐकल्याबरोबर रुक्मिणीला खूप वाईट वाटलं. श्रमो घातली निरा झाली व्याकुळा, म्हणजे निरा पाणी डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिला दुःख झालं, ती रडू लागली. आणि मग रडता रडता तिनं श्रीकृष्णाला स्मरण केलं आणि सांगितलं की हे देवा, माझ्यावर फार मोठं संकट ओढावलेलं आहे. स्मरिले कृष्णराव देवा संकष्टी पडलीये थोरी, तू एकू वाचवनिया सोडविता अनुनाही अवधारी. आणि आता तुझ्याशिवाय मला सोडवण्यासाठी या जगामध्ये कोणीही नाही. हृदयी धाकू तव तिचे लागली चिंता, भक्तबंध छेदना म्हणे राखे अनंता. आरतांदानी देवा कृपा करा माझी दीन उद्धरणा, शिशुपाळ बंदिसाळ चुकवी दाखवी आपुले श्रीचरण. आणि मग हृदय तिचं धाकात आलेलं आहे, घाबरून गेलेलं आहे, मन घाबरून गेलेलं आहे, तिला चिंता लागलेली आहे. आणि मग भक्तांची चिंता हरणारा असा अनंत देव कोण आहे, तर तूच आहेस. आणि तू काय कर, माझे हे भक्ताची अडचण काय करतो सोडव. आणि नक्कीच तिला विश्वासी वाटत आहे की हे सर्व काम श्रीकृष्ण करतील. आणि मग आरता दानी देवा कृपा करा माझी दीन उद्धरणा, मी आता दीन झालेले आहे, माझा उद्धार करा. शिशुपाळ बंदिसाळ चुकवी दाखवी आपुले श्रीचरणा. शिशुपाळाची जी बंदिशाळा आहे, शिशुपाळ हा अतिशय कडक शिस्तीचा व्यक्ती होता आणि त्याच्याशी लग्न करणं म्हणजे एखाद्या कारागृहात बंदीगृहात बंद होणं असाच त्याचा अर्थ होता, असं रुक्मिणीला वाटत होतं. आणि म्हणून रुक्मिणीला असं वाटते की हे श्रीकृष्णा, तुमचे श्रीचरण मला दाखवा, तुम्ही या आणि या शिशुपाळाच्या येणाऱ्या जेलपासून, होणाऱ्या बंदीशाळेपासून तुम्ही माझी सुटका करा. अशा पद्धतीनं रुक्मिणीच्या विवाहाची चर्चा, रुक्मिणीच्या मनातली भावना, रुक्मी आणि भीमक आणि त्याच्या दरबारातील लोक
या सर्वांच्या मनाची स्थिती आणि जी घटना घडलेली आहे या घटनेचं अतिशय सुंदर वर्णन या ढवळ्यांच्या माध्यमातून महदंबा यांनी केलेलं आहे. आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः त्याचं एक सुंदर चित्रच उभं राहतं आणि या चित्राच्या माध्यमातून भक्ती, आनंद आणि प्रेम या सर्वांचा मिलाफ या ढवळ्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्यांचा आणखीन एक ढवळा आपण पाहणार आहोत. या ढवळ्यामध्ये श्रीकृष्ण रुक्मिणीला हरण करून कसे घेऊन जातात त्याचं वर्णन या ढवळ्यांमध्ये आहे. खांदावरी कावडी परी भरे चालतू, तो खेळे वनातू दत्तू सई, घाव देऊनी अविदे घाली निजपदी, खेळे कृपानिधी रिद्धपुरी, येतू चक्रपाणी तुरांचा गजरी, तेने ही अंबरी उठिताती, येणे एक नादे गरजती अंबरे, तेने मेरू शिखरे कापताती, टाळ गोळ विणे टमळ वाजवती, रथी वारू चालती पवनवेगी, ठिकाणचा भद्री उभी ठाकुनी रुक्मिणी, पाहे चक्रपाणी वल्लभाती, डोळस सावळा देखे भीम बाळा, मेघडंबरी निळा कृष्णराव, डोळे अश्रू जळी देह न संभाळी, झेपतीये वेळी घालू पाहे, लागोनी श्री चरणा देखता सकळा, रुक्मिणी गोपाळा माळ घाली, क्षेत्रीय उठावले हरिली रुक्मिणी, घसरे सैन्य दोन्ही भिडीवली, आलासे रुक्मिणी सोडवू सर्वथा, भादरली माथा रुक्मियाचा, इंद्रचंद्र ब्रह्मा मिळून या सृष्टी, करीती पुष्पवृष्टी कृष्णावर, झाले हे संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर, मातृकी नागर होवी बंदी, श्री दत्ता चक्रपाणी कृष्णाची नागरा, प्रभू चक्रधरा नमन माझी, खांदावरी कावडी परी भरे चालतू, तो खेळे वनातू दत्तू सई, खांद्यावर जरी कावड असेल तरी तू काय कर, वेगानं चाल, कारण तो काय करत आहे, त्याच्या मित्रांसोबत सहकाऱ्यांसोबत वनामध्ये खेळत आहे. घाव देऊनी अवघे झाली निजपदी, खेळे कृपानिधी रिद्धपुरी, आणि घाव देऊन अवघे निजपदी घाल आणि कृपानिधी काय करत आहेत, रिद्धपुरी खेळत आहेत. येतू चक्रपाणी तुरांचा गजरी, तेने अंबरी उठिताती, आणि हा चक्रपाणी आता येत आहे. तुरांचा म्हणजे वाद्यांचा मोठा गडगडाट आवाज होत आहे आणि हा आवाज पूर्ण अंबरामध्ये पसरलेला आहे. येन एक नादे गरजती अंबरे, तेने मेरू शिखरे कापतात, या नादानं सर्व अंबर, सर्व आकाश हे गरजून गेलेलं आहे आणि मेरू शिखरे, पर्वत शिखरे सुद्धा या आवाजानं कापत आहेत. कशाचे आवाज आहे? टाळ गोळ विणे टमळ वाजविती, रथावरी चालती पवनवेगी, टाळ वाजते, गोळ वाजते, विणे वाजतात, टमळ जोर जोर जोरात वाजत आहे आणि हे सगळे रथावर बसून वेगानं निघालेले आहेत. ठिकाणचा भद्री उभी ठाकुनी रुक्मिणी, पाहे चक्रपाणी वल्लभाती, आणि मग अतिशय स्वच्छ शुद्ध अंतःकरणानं रुक्मिणी उभी राहून काय करत आहे, वल्लभाते श्रीकृष्णाला पाहत आहे. कसा आहे श्रीकृष्ण? डोळस सावळा देखे भीम बाळा, मेघडंबरी निळा कृष्णराव, डोळस आहे, मोठे डोळे असलेला असा हा सावळा, अतिशय देखणा असा हा श्रीकृष्ण आहे आणि जणू काही एखाद्या मेघडंबरीवर तो बसलेला आहे. निळा दिसणारा हा कृष्ण रुक्मिणी डोळे भरून पाहत आहे. डोळे अश्रू नळी देह न संभाळी, झेपतीये वेळी घालू पाहे, आणि तिच्या डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा येत आहेत. तिचे शरीर तिला सांभाळणं होत नाहीये आणि ती झेप घालून लवकर कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. कशासाठी? तर त्याच्याशी विवाह करण्यासाठी किंवा त्याच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी. लागोनी श्री चरणा देखता सकळा, रुक्मिणी गोपाळा माळ घाली, आणि मग श्रीकृष्णाचे चरण पाहिल्या बरोबर लगेचच रुक्मिणी काय करते, गोपाळाला म्हणजे श्रीकृष्णाला माळ घालते. इकडे माळ घातल्याबरोबर तिकडे काय झालं, क्षत्रिय उठावले हरिली रुक्मिणी, घासरे सैन्य दोन्ही भिडाविली, आणि मग क्षत्रिय राजे त्या ठिकाणी सगळे होते ते चिडले आणि त्यांनी म्हटलं की रुक्मिणीला ह्यांनी पळवून नेलेलं आहे, आणि मग दोन्ही सैन्य काय झाले, भिडले, युद्ध सुरू झाले. आलासे रुक्मिणी सोडवू सर्वथा, भादरली माथा रुक्मियाचा, आता काही झालं तरी श्रीकृष्णानं पळवून नेलेले रुक्मिणी आपण सोडून परत घेऊन येऊ असं प्रण करून रुक्मियाचा माथा खूप चिडलेला आहे, त्याला खूप राग आलेला आहे. इंद्रचंद्र ब्रह्मा मिळून या सृष्टी, करीती पुष्पवृष्टी कृष्णावर, दुसऱ्या बाजूला इंद्र चंद्र ब्रह्मा हे सर्व काय करत आहेत, श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करत आहेत. झाले हे संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर, मातृकी नागर ओविबंदी, आणि अशा पद्धतीने हे रुक्मिणीचं स्वयंवर पार पडलं आणि मग ह्या मातृकी नागर ओविबंदी आणि अशा पद्धतीने ओविबद्ध करण्यात आले. श्री दत्ता चक्रपाणी कृष्णाजी नागरा, श्री प्रभू चक्रधरा नमन माझे, हे कृष्णाजी नागरा प्रभू चक्रधरा, मी काय करते, तुम्हाला नमन करते. अशा पद्धतीनं रुक्मिणी हरणाची कथा या ढोळ्यामधून महदंबा यांनी आपल्या समोर मांडलेली आहे.
महदंबा ह्या आद्य कवयित्री आहेत, क्रांतिकारी आहेत, काळाच्या पुढे जाऊन पाहणाऱ्या, विचार करणाऱ्या आहेत आणि श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू यांच्या निस्सीम भक्त आहेत आणि त्यांच्या अशा कार्यांच्या पायावरच आजही महानुभाव पंथाची पताका संपूर्ण राज्यभर डोलाने फडकत आहे. अशा या क्रांतिकारी महिलेला आपण सलाम करूया आणि थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.